आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरीच्या विवेकानंद नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होतोय तो कदापिही सहन केला जाणार नाही। गेल्या 5 दिवसांपासून कर्मचारी धरणं आंदोलन करतायत। या प्रश्नी प्रशासकाने गुरुवारपासून सकारात्मक निर्णय न घेतल्यास याबाबत सरकारच्या अधिवेशनात लक्ष वेधणार असल्याचा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला। विवेकानंद नर्सिंग होममधील मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती व पगारवाढ केली। यामुळे अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यानं नर्सिंग होम, फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं 3 मार्च पासून धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज शनिवारी सायंकाळी आमदार हेमंत ओगले यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे, माजी नगरसेवक वैभव गिरमे, भाऊसाहेब गुंजाळ, भास्कर कोळसे, प्राचार्य अनंतकुमार शेकोकार, प्राचार्य बाळासाहेब शिरस्कर आदींसह कर्मचारी उपस्थित होते। आपलं विवेकानंद नर्सिंग होम आणि बाकीचे BMS कॉलेज वगैरे जे आहे, फार्मसी कॉलेज, याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून आंदोलन चालू आहे। तिथल्या लोकांच्या काही मागण्या होत्या की किमान वेतन कायदा या सर्व लोकांना लागू झाला पाहिजेत। त्याचबरोबर जे नियमित लोक आहेत त्यांना नियमाप्रमाणे भत्ते आणि इतर ज्या काही त्यांचे पदोन्नती, घरभाडे वगैरे जे आहे ते मिळालं पाहिजेत, पण हे मागच्या काय बऱ्याच 15 वर्षापासून मिळालेलं नाही आहे। त्यामुळे यांचं आंदोलन चालू होतं। आज मी दोन्ही प्राचार्य त्यांच्याशी भेट घेतली आणि DD जे पुरी साहेब आहेत त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। तर त्यात असा एक मार्ग निघतोय की त्यांचे 21 दिवसात जे पेमेंट राहिले ते पूर्ण करून देतील आणि नियमाप्रमाणे या ठिकाणी मजूर जे काम करतात त्यांना नियमाप्रमाणे जो मिनिमम वेजेस कायदा आहे, किमान वेतन श्रेणीमध्ये तेवढे त्यांना पैसे द्यायचे त्यांनी कबूल केले आणि त्या नियमाप्रमाणे ते देणार आहेत। त्याचबरोबर ज्यांना भत्ता, पदोन्नती वगैरे जे काही मिळाले नाहीत त्याचं त्वरित त्यांनी आता पाठपुरावा चालू केलेला आहे आणि तोही लवकर त्यांना देऊ असं त्यांनी 100% सांगितलेलं आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।